होते ऐशेल पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र अरुणने पलटवार केला होता. बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू मात्र कुठेतरी चान्स मिस होतोय, तो म्हणजे विवेक दर्गे याच्याकडून. खरोखरच हा मोठा एक झटका म्हणावा लागेल, कारण हा जीवदान कितपत भारी पडतोय ते पाहण्यालायक असेल. चेंडू काहीतरी अंगावर मारा करायचा होता, परंतु एक रन घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. शैलेश गायकर एक एक्सपिरियन्स खेळाडू, युवा एक स्टार सुशांतची साथ देत असताना आपण नेहमी पाहत असतो, आणि कितीतरी मॅचेस मात्र आपल्या संघासाठी त्यांनी विन केलेल्या आहेत, कितीतरी ट्रॉफीज आपल्या संघासाठी मिळवून दिलेल्या आहेत. अशी ही जोडगोळी परत एकदा उंच उंच, इट्स अ लॉंग लॉंग बिग हिट, सिक्सर. समाचार घेत असताना बॅक टू बॅक सेकंड हा षटकार. ऐकलंय नितीन दादा आणि कल्पेश दादा. परत एकदा चेंडू हाताळायचा होता ऑफ स्टिकच्या दिशेने, बाहेरच्या दिशेने कुठेतरी मारा करायचा होता, परंतु प्रयत्न फसतायत, पंच दंडित करतायत, आव्हान तर धाव घोषित करतायत. धाव संख्या झालेली आहे 21. 5 चेंडू आणि 21 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू परत एकदा फिरवून मारलाय, आणि लॉंग लॉंग हा षटकार ब्रँडेड सुशांत. बोल पाहायला मिळाला आपल्या पहिल्या षटकामध्ये. मात्र अटॅक करत असताना पाहतोय आपण सुशांत कोटकरी याला. अरुण जो की एक युवा गोलंदाज, एक चांगला गोलंदाज, चांगल्या प्रतीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्यावर हल्ला बोल केलाय. 27 धावा वसूल केलेल्या आहेत. आता आलाय ऋतिक. शैलेसाठी पहिला चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाणारा हा घणाघाती षटकार. कोण विसरला नसेल, ब्रँडन मॅक्युलमचे ते 157 रन्स आणि मात्र IPL सुपर हिट करण्यामागे जो योगदान होता, तसंच काही फणसवाडी संघ मात्र NK चषक 2025 मध्ये फलंदाजी करत असताना
शैलेशच्या बॅट मधून परत एकदा एक तडाखा फिल्डर आहे, परंतु मस्तक पे दस्तक देत असताना हा बॅक टू बॅक षटकार ब्रँडेड शैलेश. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू डीजे. ऋतिक वर होतोय हल्ला बॉल. शैलेशच्या बॅट मधून परत एकदा भिरकावून द्यायचा होता आणि बॅटची एज घेऊन चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा पहिला मोठा झटका शैलेशच्या स्वरूपात. विकेट गडी बाद डीजे. एकोणचाळीस धावा एक गड्याच्या मोबदल्यात. मात्र आता आपण पाहतोय आतापर्यंत फक्त 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओमकार आलाय शैलेशची जागा भरून घेण्यासाठी. पहिला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये होता स्वतः, मात्र ऋतिक फिल्डिंग करत असताना परंतु 2 रन घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकला ओमकार याला. धावांची धावगती मात्र वाढते. आता मात्र 41 धावांवर एक गडी बाद आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक असतील, ते म्हणजे ऋतिकच्या या षटकामधील. ओमकार आता मात्र 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 41 धावा कुठलेल्या आहेत. त्यामध्ये मात्र आपण पाहिले तर 6 षटकार आपण पाहिले सुशांत आणि शैलेशच्या बॅट मधून. आणि हा बॅक टू बॅक दुसरा झटका लागतो ओमकारच्या स्वरूपात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता आणि वेल कॅच. विकेट बाद गडी. बॅक टू द पॅवेल. लागले सुरेख गोलंदाजी. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ऋतिक, ती गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं 2 लगातार त्याच्या षटकार आले होते. तदनंतर मात्र त्याने पाठपुरावा करत असताना मात्र 2 गडी मोळाचे गडी बाद केले, कारण शैलेश ज्याने त्याच्यावर हल्लाबोल केला होता त्याला मात्र परतवून लावला. आणि तदनंतर मात्र ओमकारचा विकेट घेण्यात यशस्वी झाला. परंतु जमेची बाजू ही म्हणावी लागेल फणसवाडी संघासाठी की त्यांचा अजूनही स्टार ऑलराऊंडर म्हणू शकतो आपण सुशांत कोटकर अजूनही मैदानात आहे. तिसऱ्या षटक निर्वाणीचा हा षटक असेल. पहिल्या या मॅच मध्ये आपण पाहिला धमाका. पहिल्या षटकात 4 उत्तुंग असे षटकार पाहिले, ते म्हणजे सुशांत कोटकर याच्या बॅट मधून. तदनंतर मात्र त्याच्या पावलावर पावल ठेवत असताना मात्र आपण पाहिलं शैलेश याला, ज्याने 2 लगातार षटकार ठोकले. तदनंतर मात्र तो माघारी परतला आणि तदनंतर मात्र कुठेतरी धावसंख्या रोखण्यात यशस्वी होतोय कासेवाडी संघ. फायटर संघ म्हणून ओळखला जातो. ओमकार सुशांत साठी हा फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आतापर्यंत वैयक्तिक 30 धाव संख्या 32 धाव संख्या उभारलेली आहे. ती सुशांत याने काय फलंदाजी करतोय, अगदी नावाला साजेशी आणि संघाला गरजेची असणारी फलंदाजी. पहिलाच सामना ब्लॉकबस्टर.
आपल्या संघासाठी खरोखरच एका नावाजलेलं नाव आणि त्या नावाजलेल्या नावासारखीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह सुद्धा फील करायचा होता. रनआउटचा चान्स, मौका आणि मौके पे माराई चौका आणि हा गडी बाद. बॅक टू मोठा झटका. सुशांत बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे पस्तीस धावा ज्याने कुठल्या आपल्या या इनिंग मध्ये तो सुशांत कोटकर काय फलंदाजी केली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता येतोय आकाशला मात्र आता 2 चेंडूंचा खरपूस समाचार घ्यावा लागेल कारण सुशांतच्या फलंदाजीला साजेशी फलंदाजी आपल्याला करावी लागेल. ओमकार रोखण्यात यशस्वी होतोय का? चेंडू हवेत उंच आहे परंतु झेल बाद होतोय. सुंदर झेल आपण पाहतोय वसंत खेडेकर कडून आणि हा गडी बाद. थँक्यू डीजे. माझ्या देवाचं नाव गाजतंय. गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर ती महाराष्ट्रासाठी आणि अखंड हिंदुस्थानासाठी प्रेरणा असणार असं हे नाव. माझा राजा, जनतेचा राजा, रयतेचा राजा
आणि कासेवाडी संघासाठी एक मोठी ऑफर आलेली आहे रोहन वाजे यांच्याकडून, जे की बँगलोरवरून हा लाईव्ह सामना पाहत आहेत. कासेवाडी विवान वाजे यांच्याकडून जर कासेवाडी संघाच्या कोणीही षटकार मारला तर 100 रुपये लागू असणार आहेत आणि ते झटकेपट आपल्या जीपे अकाउंटला येणार आहेत, याची नोंद घ्यायची. कासेवाडी संघाने आव्हान तसं मोठं आहे, परंतु ते पेलण्याची क्षमता असलेला हा संघ. 57 धावा करायच्या आहेत. कुठेतरी सुशांत कोटकर नि जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजीचा मात्र इथे परत एकदा नमुना पेश करावा लागेल कासेवाडी संघाकडून. ऋतिक आणि विक्रम आणि गोलंदाजी मार्कवर आला एक युवा स्टार फणसवाडी संघाचा आर्यन लाड, मॅन फ्रॉम फणसवाडी. विक्रम साठी पहिला चेंडू लेगच्या दिशेने ग्लान्स करत असताना गॅप मध्ये आहे चेंडू. एकाच धावेवर समाधान मांडतोय कुठेतरी ऋतिकने परत पाठवलंय. विक्रमला 2 धावा घ्यायच्या होत्या, परंतु कुठेतरी आपला स्वतःवरचा विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय. कॉन्फिडन्स दाखवताना, आपल्या स्वतःवरचा विश्वास दाखवताना आपण पाहतोय ऋतिक. त्याला माहिती आहे मोठी धावसंख्या आहे, धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र पहिल्या षटकापासून कुठेतरी घणाघात करावा लागेल. आर्यन एक युवा गोलंदाज, तसाच एक युवा फलंदाज कासेवाडी संघाचं नेतृत्व करत असताना एक ऑलराऊंडर ऋतिक. हा काहीसा दबाव आणि हा नो घोषित करत असताना पंच आणि फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नेट आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट ऋतिक साठी. एक गोल्डन चान्स, कारण अजूनही त्याने एकही बॉल फेस केलेला नाही आणि पहिला चेंडू त्याला मिळेल तो म्हणजे फ्री हिटचा. त्याचं सोनं करतोय का ते पाहण्यालायक असेल ऋतिक, जो हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. आर्यन काहीसा दबावामध्ये पाहायला मिळतोय. ऋतिक कुठेतरी दबाव टाकण्यात यशस्वी, हा सुद्धा नो घोषित करतायत पंच. आणि परत एकदा फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू कुठेतरी दबावात असल्यासारखं जाणवायला लागलंय आर्यन. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता, तर नंतर मात्र आता कुठेतरी लाईन आणि लेंथ मिस करत असताना आपण पाहतोय. ऋतिकला मात्र आता गोल्डन चान्स असेल आपल्या ह्या इनिंगची सुरुवात करताना. मात्र फ्री हिटचा चेंडू त्याला मिळणार आहे. त्या फ्री हिटचा किती फायदा घेतोय आपल्या संघासाठी ते पाहण्यालायक असेल. आतापर्यंत फक्त एक लीगल चेंडू झालेला आहे. सुरेख चेंडू बॅटची एज घेऊन जाणारा, स्लोवर ऑन पद्धतीचा हाताळणी केलेला, विकेट किपरच्या डोक्यावरून जाणारा, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. फ्री हिटचा पाहिजे तसा समाचार घेतला गेलेला नाही. 2 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत 2 अवांतर चेंडू सोडले तर आर्यन, जो की युवा स्टार गोलंदाज आहे फणसवाडी संघाचा, आतापर्यंत चांगली चेंडू हाताळणी आपण केलेली असं म्हणू शकतो. आणि ह्या गोलंदाजीची कुठेतरी गरज असेल, अचूकतेची गरज असेल आणि ती अचूकता त्याला ठेवावी लागेल. काय सुरेख गोलंदाजी ऍक्शन आहे. स्लोवर रन पद्धतीचे चेंडू हाताळतोय आणि त्याच्यातच फसवण्यात यशस्वी होतोय असं वाटतंय. कुठेतरी शांत ठेवण्यात यशस्वी झाला. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडू मध्ये धावा आलेल्या आहेत त्या फक्त 5. आणि आता गरज असेल ती म्हणजे 15 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असेल ती कासेवाडी या संघाला. आता मात्र आपली शस्त्र बाहेर काढावी लागतील जर हा सामना जिंकायचा असेल कासेवाडी संघाला. ऋतिक ऑन अ स्ट्राईक. ओहो, नो चेंडू आणि त्याचा मात्र समाचार घेतलाय. फिल्डर तिथे आहे, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि परत एकदा नो आणि हा असेल फ्री हिट विक्रम साठी. धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या झालेली आहे 7. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 15 चेंडू 50 धावांचं आव्हान कासेवाडी संघ. फ्री हिटचा चेंडू आर्यनने आतापर्यंत मात्र 3 नो बॉल हाताळलेले आहेत या षटकामध्ये. स्लोवर ऑन पद्धतीचा फुल टॉस होता, समाचार घ्यायचा होता, परंतु चेंडू फक्त उंच गेला आणि हा काहीसा झेल सुटतोय. चांगले प्रयत्न होते परंतु प्रयत्न असफळ आणि परत एकदा नो घोषित करतायत पंच. अवांतर चेंडूंची मात्र इथे वेस्ट हाईचा नो हा आहे आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या वाढती. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे 10.
भले तुमच्याकडे धावसंख्या मोठी असेल परंतु आर्यनला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, कारण अवांतर चेंडूचा फेकी त्याच्याकडून जास्त होताना आपण पाहिले. लिगल चेंडू आतापर्यंत कुठेही अटॅक झालेला दिसत नाही आपल्याला. त्याच्यावर फिरून मारलाय हा दमदार आणि शानदार ब्रँडेड विक्रम षटकार. याने पुरस्कृत केलेले 100 रुपये मात्र लागू झालेले आहेत. ते विक्रम दर्गे. आर्यन 16 धावा धावपलकावर लागलेल्या 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. परत एकदा फिरवून मारायचा होता परंतु चेंडूने उसळी कमी घेतली. बॅटची एज घेऊन जाणारा फाईन लेगच्या दिशेने तिथे फिल्डर आहे आणि फील्ड करेल आणि थ्रो करेल. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्यात यशस्वी आतापर्यंत म्हणायला गेलो तर मात्र चांगला खेळ झालेला आहे दोन्ही संघाकडून. कुठेतरी आर्यनची गोलंदाजी मात्र अवांतर चेंडूचा भरणा जास्त दिसला त्याच्या गोलंदाजीमध्ये. एकच षटकार आला परंतु धावसंख्या एक उसळी घेताना आपण पाहिलं 20च्या सरासरीने मात्र चालले. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 17 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मोठा फटका येतोय का? नाही. सुरेख चेंडू हाताळणे. ब्लॉकचा मारा करायचा होता. फुलटॉस होता. लो फुलटॉस होता परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू नाही शकलं. थोडस गटार क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आपण. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. थोडासा थ्रो सुद्धा चुकीचा होता परंतु त्याचा कुठेही नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. ते फणसवाडी संघाला 19 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत आणि आता गरज असेल ती म्हणजे 38 धावांची. थँक्यू डीजे. आणि आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे ते म्हणजे स्टार फलंदाज, स्टार गोलंदाज, स्टार ऑलराऊंडर फणसवाडी संघाचा मॅन फ्रॉम फणसवाडी सुशांत कोटकर मारा करेल विक्रमसाठी. पहिला चेंडू काहीसा नो घोषित करत असताना सुशांतचं सुद्धा तेच होत आहे जे मात्र आर्यनने केलं होतं. सुशांत कडून ही अपेक्षा नसेल. पहिला चेंडू नो आणि त्याच्यानंतर आता येणारा चेंडू असेल तो फ्री हिट विक्रम साठी. सुरेख संधी असेल कारण आता मला असं वाटतं पहिल्या षटकात 20 धावा झालेल्या आहेत. परत एकदा तसा चेंडू हाताळणे. पंच नोचा इशारा करतायत आणि हा सुद्धा नो चेंडू असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या होती ती 22. कुठेतरी गोलंदाजीची धाव कमी झाल्यासारखी वाटते कारण धावसंख्या मोठी आहे आणि कुठेतरी तो आत्मविश्वास जास्त आपल्याला पाहायला मिळतोय की काय असं वाटतंय. दबाव घ्यायचा नव्हता परंतु कुठेतरी तो दबाव येतोय. आतापर्यंत एकही विकेट बाद झालेला नाही तो फणसवाडी संघाचा होते. परत एकदा तेच हाताळणे. ऑफच्या दिशेने जाणारा चेंडू होता त्याचा समाचार घेतला गेला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि अशा प्रकारे पहिली लिगल चेंडू आलेला आहे तो दुसऱ्या षटकातील सुशांत कडून. धावसंख्या झालेली आहे 23. एक चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 23 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. अकरा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल विक्रमसाठी. हा चेंडू स्लो ओव्हरऑन पद्धतीचा सुरेख चेंडू हाताळलाय तो म्हणजे सुशांत याने. याचसाठी ओळखला जातो. एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे आपल्या संघासाठी. ऑलराऊंडर कामगिरी करत असताना मात्र कितीतरी सामने आपल्या संघाच्या बाजूने गोलंदाजीच्या जोरावर मात्र त्याने आपल्या संघाकडे झुकवलेलं आपण पाहिले आहेत. तोच सुशांत कोटकर. सुशांत कोटकर परत एकदा ब्लॉकचा मारा. काय सुरेख गोलंदाजी. पहिले 2 अवांतर चेंडू सोडले तर मात्र आता लई कुठेतरी गवसली की काय असं वाटायला लागले सुशांत कोटकर याला. आता मात्र शांत ठेवण्यात यशस्वी झालाय तो विक्रम.
हल्ला बोल करायचा होता परंतु कुठेतरी हे 3 चेंडू मात्र शांत ठेवण्यात यशस्वी झालाय तो सुशांत. सुशांत हा फुल टॉस वसूल होईल का? हो होईल, कारण हा झेल होता आणि झेल सोडलाय हा घणाघाती षटकार. सुशांत सुरेख गोलंदाजी करत कुठेतरी झेल मिस झाला आणि 6 आणि धावसंख्येत भर पडते. आणि हा मात्र अवांतर आता दबाव पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 30. अजूनही विकेट गेलेली नाही. ही जमेची बाजू आहे कासेवाडी संघासाठी, परंतु हल्लाबोल करावा लागेल. शांत ठेवण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे सुशांत. 2 अवांतर चेंडू नंतर मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू सुरेख हाताळणी केली होती. त्यानंतर आलेला षटकार. परत एकदा स्लोवर ऑन पद्धतीच्या हाताळणी. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः काहीच गचाळ क्षेत्ररक्षण होतंय फणसवाडी संघाकडून ज्याची गरज नाही. आणि हा कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा मानस होते की याचा, आणि हा बाद होतोय तो म्हणजे विक्रम वाजे. पहिला मोठा झटका, मोठा हा रनआउटच्या स्वरूपात. विक्रम दर्गे बॅक टू द पॅव्हेलियन. अंपायर अंपायर एक चेंडू शिल्लक असलेल्या सेकंड ओव्हर मधील 32 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत आणि एक मोठा झटका बसलेला आहे तो म्हणजे विक्रम दर्गेच्या स्वरूपात. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेले आहेत म्हणजे त्याचे मोठे बंधू विवेक दर्गे, कॅप्टन कूल म्हणून ज्याला ओळखलं जातं. तळा तालुका कासेवाडी संघाचं नेतृत्व करत असताना मात्र आपण त्याला अनेक वेळा पाहिलेलं आहे. ऋतिक आज मात्र बॅट शांत आहे परंतु जीवदान मिळतंय ऋतिक साठी. हा जीवदान आता किती महत्वाचा ठरेल कासेवाडी संघासाठी आणि किती धोकादायक ठरेल फणसवाडी संघासाठी. विवेक आता मात्र विवेक वर भिस्त असेल या. पंकज फणसवाडी संघाचा 23 पाहिजे 34 झालेले आहे. 34 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत आणि 23 धावांच्या पंकज विवेक साठी 23 धावा. बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू. काय सुरेख चेंडू हाताळणी केली होती. कुठेतरी झेल सुटलाय असं वाटतंय. विवेक याचा चांगला चान्स होता परंतु तो मिस केलाय. पंकजची गोलंदाजी अक्षरशः हा युवा गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज, कमी उसळी घेणारा आणि तेज तर्रार चेंडू आपण पाहिला. बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू. कॅच मात्र सुटलाय तो म्हणजे सुशांत कडून. एक मोठा घादरा बसला असा कासेवाडी संघाला. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. ऋतिक ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू, चेंडूचा खरपूस समाचार. पॅव्हेलियनला मानवंदना देणारा खणखणीत आणि दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. दैवली संघाचे कर्णधार आणि गारपटला संघाचे कर्णधार आणि टॉस घ्यायचा आहे आणि आकाश वरणकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे दोन्ही संघांमधला. पंकज ऋतिक साठी परत एकदा फिरवून मारायचा होता परंतु मिस केलाय. चांगला चान्स होता. कुठेतरी नाराज दिसतो आपल्याला स्वतःवरती. ऋतिक ज्या खेळासाठी ओळखला जातो आता मात्र तो त्याला खेळ करायचा होता परंतु कुठेतरी मिस केलाय. अशा प्रकारे
3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल आणि ते करण्यासाठी सज्ज कोण असेल तर विवेक दर्गे, ज्याने आतापर्यंत असे कितीतरी सामने आपल्या संघाच्या बाजूने घेऊन आलेला हा फलंदाज. ओहो, सुरेखा चेंडू हाताळणे, अंगाचा वेध घेणारा हा चेंडू आणि 2 रन घेण्यापासून मात्र रोखू नाही शकलेला पंकज काय सुरेख गोलंदाजी करतोय. दबावाच्या क्षणी आपल्या संघासाठी आला. 23 धावांचं आव्हान रोखायचं होतं. धावसंख्या जास्त असली तरी समोर मात्र 2 तुल्यबल्य असे फलंदाज होते, परंतु त्यांना रोखण्यात यशस्वी आतापर्यंत फक्त एकच षटकार जो की ऋतिकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. विवेक आतापर्यंत मात्र शांत. 2 चेंडू 13 धावा. हो हो, सुरेख गुडलेंचा मारा कमी उसळी घेणारा आणि आता जवळ जवळ फणसवाडी संघ विजेते होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय हा पहिला उद्घाटनीय सामना जो की रंगला. राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी विपक्ष श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी. हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहिला आणि त्यात मात्र फणसवाडी संघाने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पहिला विजय संपादित केलेला आहे. एनके स्मृती चषक 2025 पर्व 7व्या मधला जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच हार्ड लक कासेवाडी संघ आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.